Hello student. See, in our today's lecture we are going to discuss about the problems of finding domain and range. Domain and range. तर डोमेन आणि रेंज कसे फाइंड आउट करायचे याच्या रिलेटेडचे आपण काही प्रॉब्लेम्स आजच्या लेक्चरला पाहूयात. अगदी व्हेरी फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपल्याकडे पहा दिलेला. Find domain and range of domain and range of f of x is equal to under root 9 minus x square. हा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर. तर आता पहा याचं डोमेन आणि रेंज फाइंड आउट करायची आहे. डोमेन म्हणजे काय तर x च्या व्हॅल्यू कुठे असतील हे फंक्शन एक्झिस्ट होण्यासाठी, आणि रेंज म्हणजे काय तर y च्या व्हॅल्यू म्हणजे पहा तुम्हाला माहिती असेल तर अगदी डायग्रॅमॅटिक दाखवायचं झालं तर हे फंक्शन आहे x टू y, y इक्वल टू f ऑफ x. त्यावेळेस इथे हा y असणार आहे y च्या व्हॅल्यूज, आणि हा पॉसिबल x च्या व्हॅल्यू इथे असणार आहेत. याला आपण म्हणतो डोमेन, आणि इथे असणार आहेत y च्या व्हॅल्यू, याला आपण म्हणतो रेंज किंवा कोडोमेन. ठीक आहे. तर मग या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या किंवा रेंज कशी फाइंड आउट करायची. तर पहा आता इथे तुम्ही जर पाहिलं तर हे फंक्शन म्हणजे एक्झिस्ट आहे, म्हणजे 9 मायनस एक्स स्क्वेअर इज एक्झिस्ट. रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर इज एक्झिस्ट. इट मीन्स दॅट रूट इज पॉसिबल. मग रूट पॉसिबल असेल तर याचा अर्थ 9 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. मग हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर याचा अर्थ 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजे हे मायनस एक्स स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केले प्लस झाले. मग आता इथे याचा अर्थ असा होतो जर एक्स स्क्वेअर इथं असं व्यवस्थित एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9, म्हणजे एक्सचा जर स्क्वेअर केला तो लेस दॅन ऑर इक्वल टू 9 येतो. आता ही नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे आर, इथे ओरिजिन 0 आहे आणि इकडे 3 आणि इकडे -3. हा पार्ट दिस इज द इंटरवल. याच्यामधलेच इलेमेंट फक्त ही कंडिशन सॅटिस्फाय करू शकतात. बघा तुम्ही -3 पुटअप केले तर -3चा स्क्वेअर 9 येतो, कंडिशन सॅटिस्फाय होते. 0 पुटअप केला कंडिशन सॅटिस्फाय होते. -2 पुटअप केला कंडिशन सॅटिस्फाय होते. +2 पुटअप केला कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणजे याचा अर्थ काय, इट मीन्स x इज -3 इज लेस दॅन इक्वल टू x, x इज लेस दॅन इक्वल टू 3 इज डोमेन. म्हणजे हा डोमेन आहे. म्हणजे इथे -3 to 3 या व्हॅल्यूज आहेत, हा इंटरवल आहे, हा डोमेन झाला त्याचा. बघा समजलं का. डोमेन कसा फाइंड आउट केला ते बघा समजलं का. फंक्शन कुठे पॉसिबल आहे किंवा हे फंक्शन एक्झिस्ट असेल तर एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या लोकेशनमध्ये नंबर लाईनवरती येतात ते लोकेशन शोधून काढलं आपण, आणि मग ते एक्सचं लोकेशन एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यूज कुठे आहेत त्याला आपण म्हणतो डोमेन. आता सेम थिंग इन द नेक्स्ट पार्ट, को डोमेन आता फाइंड आउट करूयात किंवा रेंज. ठीक आहे. आता रेंज म्हणजे नंबर लाईनवरतीच वायच्या व्हॅल्यूज कुठे पॉसिबल असतील तर पाहूयात. आता ते पॉसिबिलिटी फाइंड आउट करूयात. जशी एक्सची पॉसिबिलिटी आता आपण फाइंड आउट केली, पॉसिबल लोकेशन फाइंड आउट केलं नंबर लाईनवरती, तसंच आता आपण वायचं लोकेशन फाइंड आउट करूयात. लेट y इक्वल टू रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर मीन्स y स्क्वेअर इक्वल टू 9 मायनस एक्स स्क्वेअर. आता एक आपल्याला माहिती झालेलं आहे, हे झालं रिलेशन.
म्हणजे 9 मायनस एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, हे लक्षात ठेवा. 9 मायनस एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग एक्स कुठे असेल आता, कारण वाय स्क्वेअर आहे, स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. इट मीन्स 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर. बरोबर, 9 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर. बट वी आर नॉट गोइंग टू फाइंड, वी आर गोइंग टू फाइंड वाय. ओके, सो रिमेंबर. ठीक आहे, आता इथे झालं क्लिअर. पण हां, त्याच्या अगोदर आपल्याला माहिती होतं. आता आपण डोमेनचा विचार करू. सॉरी, हां बरोबर, डोमेनचा विचार करूयात या रिलेशनसाठी. पहा, डोमेनमध्ये काय सांगितलेलं आहे पहा. बट डोमेन इज -3 इज लेस दॅन एक्स, एक्स इज लेस दॅन इक्वल टू 3 असं आहे. मग आता इथे जर तुम्ही स्क्वेअर केला तर काय येते, 9 इज लेस दॅन इक्वल टू एक्स इज लाईज इन बिटवीन. डोमेनचा जर विचार केला तर एक्स इज लाई इन बिटवीन -3 to 3 या लोकेशनमध्येच नंबर इथे आहे. ओरिजिन इथले नंबर आहेत. एक्स हा पॉसिबल एक्स आहे आर वरती. मग आता जो पॉसिबल एक्स असेल हा, तर याचा अर्थ काय होतो पहा. याचा अर्थ असा होतो की एक्स स्क्वेअर जर तुम्ही केलात तर तो एक्स स्क्वेअर आहे तो जास्तीत जास्त 9 असणार आहे. कारण इथं बघा तुम्ही, इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9. कारण इथे जरी तुम्ही स्क्वेअर करत गेलात तर तो 9च येणार आहे मॅक्झिमम, आणि इकडे जरी स्क्वेअर करत गेला तर 9च येणार आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 हे क्लिअर झालं इथं. एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9. आता बघा, मग एक्स स्क्वेअर हा जर लेस दॅन इक्वल टू 9 असेल तर आपल्याला काय हवं आहे, आपला 9 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे -x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -9 असं येणार आहे. ओके, अँड इट मीन्स 9 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. दोन्ही साईडला 9 ॲड केले. मग याचा अर्थ काय झाला बघा, ग्रेटर दॅन येते. मग याचं जर तुम्ही आता स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 9 मायनस एक्स स्क्वेअर इज अगेन लेस दॅन ऑर इक्वल टू 3 येणार आहे. कारण लोकेशन कुठे आहे पहा, इथे. ओके, अँड देअरफॉर y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. लेस दॅन ऑर इक्वल टू 3. 3 to बघा एकदा परत. परत एकदा आपण हे लोकेशन व्यवस्थित क्लिअर करूया. आता थांबा, परत एकदा व्यवस्थित क्लिअर करू म्हणजे तुम्हाला रेंज कशी फाइंड आउट केली ती समजेल. हे तुम्हाला क्लिअर झालं. डोमेन, तर डोमेन हा आपल्याला माहिती होता. डोमेन इज mod x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आहे. क्लिअर आहे. मग याचा स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 असं आहे. मग आता इथे तुम्ही आपल्याला साईन चेंज केलेत तर आता इथे काय होतंय पहा, 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू -x स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू -9. आता 9 ॲड करा. सो 9 इज लेस दॅन इक्वल टू 9 मायनस एक्स स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 9 minus 9. अँड देअरफॉर 9 इज ग्रेटर दॅन इक्वल टू
9 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि आता जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतले तर 3 इज लेस दॅन इक्वल टू अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अँड इट मीन्स 3 इज लेस दॅन इक्वल टू वाय इज लेस दॅन इक्वल टू 0. आणि मग तुम्हाला इथे काय मिळालं आहे रेंज. तर ती रेंज आपल्याला इथे मिळते पहा. रेंज 0 to 3 मीन्स y बिलॉंग्स टू 0 to 3 आणि ही आहे रेंज. पहा परत एकदा थोडंसं समजायला कठीण राहतं पण समजलं तर अवघड नाही आहे. डोमेन आणि रेंज फाइंड आउट करायचे होते. मग अगोदर डोमेन फाइंड आउट केला. डोमेनमध्ये आपल्याला हे समजलं होतं. काय समजलं होतं डोमेनमध्ये की जो एक्सचं लोकेशन आहे ते -3 to x+3 -3 ते 3च्या मध्ये एक्स आहे. मग मी याचा जर स्क्वेअर केला तर तो कुठे असेल. स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. देअरफॉर 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि 3 to 3 आहे म्हणजे याचा अर्थ 9. मग एक्स स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 आहे. मग मी यानंतर काय केलं सर्व लोकेशनला 9 ॲड केले. साईन चेंज केले आणि 9 ॲड केले. साईन का चेंज केले मला 9 मायनस एक्स स्क्वेअर हवेत ना. मग साईन चेंज केले. मग साईन चेंज केले की ऑर्डर चेंज होते. लक्षात घ्या -3 इज लेस दॅन -2 पण साईन चेंज केलं तर 3 इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे लेस दॅनचं ग्रेटर केलं की साईन चेंज होतं प्लसचं मायनस झालं. लक्षात घ्या. सो दॅट टेक्निक इज हिअर यूज्ड आणि तुम्हाला या पद्धतीने आन्सर मिळालं आहे. पहा अजून एक एक्झाम्पल आपण याच टाईपचं घेऊयात. फाइंड आपण MCQ नंतर अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घेणार. लक्षात घ्या. आता अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. अगदी जस्ट सिंपल एक्झाम्पल आत्ताच्या सारखं सेम. पहा फाइंड डोमेन अँड रेंज ऑफ अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर. सिंपल एक्झाम्पल 16 मायनस एक्स स्क्वेअर. पहा एकदा फाइंड डोमेन अँड रेंज. मग आता डोमेन आणि रेंज कसे फाइंड आउट करताल. तर अगदी फर्स्ट लेट y इक्वल टू अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर. एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यू जिथे एक्स बिलॉंग टू ए देन दॅट इज ए इज डोमेन आणि y बिलॉंग टू बी दॅट इज बी इज रेंज और कोडोमेन. हे बेसिक टेक्निक आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे पॉसिबल एक्स कुठे आहे रिअल नंबरवरती नंबर लाईनवरती ते नंबर लाईनचं लोकेशन म्हणजे डोमेन आणि पॉसिबल वाय कुठे आहे नंबर लाईनवरती त्या नंबर लाईनचं लोकेशन म्हणजे रेंज. आता इथे अगोदर पॉसिबल एक्सचा विचार करूया. ॲज हे स्क्वेअर रूट इज एक्झिस्ट. हे एक्झिस्ट आहे म्हणजे याचा अर्थ काय 16 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कारण स्क्वेअर रूटमधली व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तरच स्क्वेअर रूट एक्झिस्ट असतं. मग याचा अर्थ काय दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर ॲड केले तर 16 इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर. मग 16 हे ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर कधी येऊ शकतात. पहा इट मीन्स 4 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके. मग आता हे पॉसिबल कधी आहे तर तुम्हाला इथे समजलं असेल ही जी नंबर लाईन आहे या नंबर लाईनवरती इकडे -4 इकडे +4 मध्ये ओरिजिन आणि मग हा जो काही पार्ट तुम्हाला इथनं मधला दिसतो हा मधला पार्ट म्हणजेच -4 इज लेस दॅन इक्वल टू एक्स एक्स इज ग्रेटर लेस दॅन और इक्वल टू 4 मीन्स दॅट x belongs to interval -4 to 4.
अँड देअरफॉर दिस विल बी डोमेन. हाच तो डोमेन झाला. तर डोमेन फाइंड आउट झाला इथे. आता आपल्याला कसा डोमेन फाइंड आउट झाला ते समजलं, कारण ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे नंबर लाईनवरचे सर्व नंबर एकत्र घेतले तर मिनिमम -4 येणार, मॅक्झिमम 4 येणार, आणि त्याच्यामधले सर्व नंबर ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहेत. देअरफॉर दिस इज द डोमेन. मग डोमेन समजला का बघा. मग डोमेन जर समजला असेल बघा, आता डोमेन जर समजला असेल तर कोडोमेन फाइंड आउट करूयात. पहा मग कोडोमेन कसा फाइंड आउट होतो बघा. कोडोमेन म्हणजे वाय फाइंड आउट करणे, पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ वाय. आता तुम्हाला डोमेन माहिती झालेला आहे बघा. नंबर लाईनवरती आर हा डोमेन -4 to +4 हा जे काही नंबर आहेत हे डोमेनमध्ये आले. एक्स इज हिअर. आता कोडोमेन फॉर y = √16 - x². याच्यासाठी आता आपल्याला लोकेशन शोधायचं आहे पॉसिबल व्हॅल्यूचं. तर हे लोकेशनमध्ये जर पाहिलं तर ॲज बघा दॅट इज y² = 16 - x² आहे. आता इथे -4 इज लेस दॅन इक्वल टू x, x इज लेस दॅन इक्वल टू 4. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही या लोकेशनमधल्या कोणत्याही नंबरचा स्क्वेअर करा, तो स्क्वेअर बघा x² इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 16 असणार आहे. कारण मिनिमम व्हॅल्यू -4 आहे त्याचा स्क्वेअर 16च येतो प्लस, आणि पॉझिटिव्ह आहे +4 त्याचाही स्क्वेअर 16. मग या मधल्यांचा कुणाचाही स्क्वेअर केला तर तो लेस दॅन इक्वल टू 16 येणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय मिळालं रिलेशन, 0 इज लेस दॅन इक्वल टू x² x² इज लेस दॅन इक्वल टू 16 अकॉर्डिंग टू दिस कंडिशन डोमेन. पण आता आपल्याला -x² आहेत, मग मायनस साईन चेंज करा. सो 0 इज लेस दॅन इक्वल टू -x² इज लेस दॅन इक्वल टू -16. म्हणजे मी काय केलं, साईन चेंज केलं. साईन चेंज केलं तर लेस दॅनचं ग्रेटर दॅन होतं, लेस दॅनचं ग्रेटर दॅन झालं. आता गरज मला +16ची आहे, मग प्रत्येक लोकेशनमध्ये +16 ॲड करा. देअरफॉर 16 इज लेस दॅन इक्वल टू 16 - x² इज लेस दॅन इक्वल टू 16 - 16. And then we get here 16 is less than equal to y² is less than equal to 0. कारण 16 - x² म्हणजेच y² आहे. हा पार्ट तर आपला y² आहे. आणि आता तुम्ही आहे त्या लोकेशनला जर स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला काय मिळत आहे, 4 is greater than equal to y, y is greater than equal to 0, and that means y belongs to interval 0 to 4. आणि ही झाली रेंज. बघा समजली का. बघा एक्झाम्पल समजलं का. डोमेन आणि रेंज कसे फाइंड आउट करायचे हे आपण यातून पाहिलेले. डोमेन आणि रेंज कसे फाइंड आउट करायचे. ठीक आहे, घ्या अजून एक एक्झाम्पल. आपण आता डोमेन आणि रेंज कसे फाइंड आउट करायचे याच्यावरतीच डिस्कशन चाललेलं आहे. अजून बऱ्याच कन्सेप्ट आपल्याला याच्यातल्या डिस्कस करायच्यात. पहा
Find domain and range. Find domain and range of square root of x cube minus 8. ठीक आहे. तर आता डोमेन फाइंड आउट करायचा म्हणजे पहिल्यांदा नंबर लाईनवरचा एक्स कोणता पॉसिबल आहे ते शोधायचं लोकेशन आणि नंतर वाय. ठीक आहे. तर आता पहा, टू फाइंड डोमेन फाइंड आउट करण्यासाठी हे आपलं फंक्शन आहे. टू फाइंड डोमेन एक्स क्यूब मायनस 8 इज एक्झिस्ट, म्हणजे हे एक्झिस्ट आहे रूट. मग रूट एक्झिस्ट म्हणजे याचा अर्थ काय, एक्स क्यूब मायनस 8 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग हे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे काय, एक्स मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग आता हे दोन्ही एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील. दोन्ही म्हणजे कोण, हा फर्स्ट ब्रॅकेट आणि हा सेकंड ब्रॅकेट. मग इथे एक्स मायनस 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 और एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, किंवा याच्या अपोजिट पेअर निगेटिव्ह. बट सी हियर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहेत एक्सचे आन्सर्स हे आपल्याला शोधता येतं. कसं शोधता येतं, तर तुम्हाला इथे हा फॉर्म्युला माहिती आहे, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला जर यूज केला तर बघा एक्सची पॉसिबल व्हॅल्यू मायनस बी म्हणजे इथे ए आहे 1, इथे बी आहे 2 आणि इथे सी आहे 4. मग बी आहे -2 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर आहे 4 दिस पार्ट विल बी इमेजनरी पार्ट. बघा काय येत आहे तो, काय आन्सर येतात ते. त्याचे रूट पाहिले तर तुम्ही दिसतं असं असेल तुम्हाला की ते रूट आपल्याला कॉम्प्लेक्स म्हणजे इमेजनरी पार्टमध्ये येतात. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट येण्याचा विषयच नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आहे, ए पॉझिटिव्ह आहे म्हणजे हे पॉझिटिव्हच आहे. दिस ब्रॅकेट इज पॉझिटिव्ह. कारण काय आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac इज निगेटिव्ह. बी स्क्वेअर मायनस 4ac इज निगेटिव्ह is less than 0 and a is 1 which is positive. अशी सिच्युएशन असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन पॉझिटिव्ह असतं. मग याचा अर्थ दुसरी पॉसिबिलिटी कन्सिडरच करणं योग्य होणार नाही. आणि मग इथे कळतं एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. मग एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे, तर याचा अर्थ पॉसिबल एक्स कुठे आला पहा, नंबर लाईनवरती आर, इथे 2
आणि इथून पुढे सर्व एक्स ऑनवर्ड, म्हणजे एक्स बिलॉंग टू 2 टू इन्फिनिटी. हे झालं डोमेन 2 टू इन्फिनिटी. बघा समजलं का? आणि मग त्याच रिलेटेड तुम्हाला रेंज त्याची मिळणार आहे. ओके, 2 टू इन्फिनिटी म्हणजे रेंजसुद्धा इन्फिनिटीकडे जाणार आहे. मिनिमम व्हॅल्यू 2 पुट केली तर 8 मायनस 8 0, 0 टू इन्फिनिटी रेंज येणार आहे त्याची. पहा 0 टू इन्फिनिटी. सो इन दिस वे यू हॅव टू फाइंड. त्यानंतर फाइंड डोमेन अँड रेंज ऑफ f of x is equal to 6 minus 4x square upon 4x plus 5. रॅशनल फंक्शन आहे, आपण कालच पाहिलेलं आहे. रॅशनल फंक्शनची रेंज कशी असते? इट डिपेंड अपॉन डिनॉमिनेटर. मग इथे कोणतं डोमेन कसा फाइंड आउट? हे एक्झिस्ट म्हणतोय आपण, पण हे कधी एक्झिस्ट असते? एक्झिस्ट एक्सेप्ट 4x plus 5 equal to 0 means x is equal to minus 5 by 4. हा एक नंबर सोडून सर्व ठिकाणी एक्झिस्ट आहे. म्हणजे डोमेन काय मिळाला याचा? r मायनस ओनली दिस मायनस 5 by 4 एक्सक्लुडिंग दिस नंबर. कारण या नंबरला डिनॉमिनेटर 0 येतो आणि डिनॉमिनेटर 0 आला तर हे फंक्शन एक्झिस्ट होणार नाही. पण आपल्याला तर दिलेलं फंक्शन एक्झिस्ट आहे. मग एक्झिस्ट असेल तर एक्सेप्ट दिस पॉईंट. मग हा पॉईंट फक्त त्यातून बाजूला काढायचा. रेल नंबरवरच्या सर्व लाईनला हे फंक्शन एक्झिस्ट, फक्त कुठे नसणार आहे? -5 by 4 ला. ठीक आहे, तर हे पॉसिबल व्हॅल्यूज झाल्या त्याच्या. आता रेंज, याची रेंज कशी फाइंड आउट केली आहे ते बघूया. आता याची रेंज फाइंड आउट करताना थोडं तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. पहा, सपोज इट इज इक्वल टू y टू फाइंड रेंज. मग हे काय होणार आहे? पहा, 4xy plus 5y equal to 6 minus 4x square. मग इकडे घेतले ते सर्व टर्म. 4x square plus 4xy plus 5y -6 equal to 0. मग हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं झालं बघा. 2x स्क्वेअर प्लस 2 इंटू 2x इंटू y
प्लस 5y मायनस 6 इक्वल टू 0. मग आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ 2x झालेलं आहे. हां, मग 2x असेल तर यालाच आपण समजा 2xला p म्हटलं तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन पहा, p स्क्वेअर प्लस 2yp प्लस 5y मायनस 6 इक्वल टू 0 असं झालं. पण आता हे इक्वल टू 0 आहे, पॉसिबल आहे, म्हणजे आता पीच्या व्हॅल्यू काय पॉसिबल असतील, पी इक्वल टू काय असेल तर पहा पी कधी पॉसिबल असणार. आता इथे झालं ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 2y आणि सी इक्वल टू दिस टोटल ब्रॅकेट. मग पहा बी स्क्वेअर मायनस 4ac विल बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0, कारण हे पॉसिबल आहे आणि ते इक्वल टू 0 आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे ते ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार आहे. मग ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर 2y स्क्वेअर 4y स्क्वेअर मायनस 4a इज 1 इंटू c 5y मायनस 6 greater than equal to 0. And then see here, ठीक आहे. पहा तुम्ही याच्यामध्ये येणार आहे, तुम्हाला त्यांचं काय अवघड नाही आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आहे, करता येईल. नाही तर उद्या नंतरच्या लेक्चरला आपण ते पाहूयात रेंज कशी फाइंड आउट.